कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनुचा विचार करतोयस ना? वय पण मला कळत नाही धनुसाठी चांगला पोरगा कसा शोधू। धनु माझा जीव आहे ग, पण तिला जीव लावला असा पोरगा शोधणं पण अवघड आहे ना। काही अवघड नाही अरे, ज्याने आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे तो तिच्याही लग्नाची गाठ नक्कीच बांधेल की। हा फक्त परत कुठल्या कारणावरनं लग्न मोडणार नाही ना, ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे। म्हणजे अरे म्हणजे बघ ना, धनुच्या लग्नासाठी केलेले दागिने गेले, साखरपुड्यात तिची अंगठी गायब झाली आणि आज तर भर लग्नात चक्क पैसे चोरीला गेले। हे सगळं असंच नाही घडणार, ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी असेल बघ। पण तुझं कशाला असं कोण करेल? आणि आज जे पैसे गेले मला नाही वाटत ते दत्तूने घेतले असतील। अरे हे त्याने केले असं मी म्हणतच नाहीये, पण कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे जो हे सगळं घडवून आणतोय। थोडंसं मला सांग, आपल्या घरातल्या कार्यक्रमाला कायम आपल्या जवळची माणसं असतात, मग मामा पप्पी तर असलं काम कधीच करणार नाहीत आणि काजू पुढेच्या तर मनात असला विचार कधीच येणार नाही। मग राहिलं कोण? डॅडी? नाही तुझं, अगं डॅडी देव माणूस आहे, त्यांना कशाची कमी सांग बरं। ते असलं नीच काम कधीच करणार नाहीत, माहिती आहे मला। प्रत्येक वेळी माणूस पैशासाठीच सगळं करतो असं नाहीये सूर्या। मुळात आहे ना, हे सगळं माणूस करतच नाही, हे सगळं वरचा करतो। आमच्या आईच्या बापाची शिक्षा आम्हाला देतोय। आमच्या आईनं देवाचं दागिनं पळवलं म्हणून देव त्याच्या पोराच्या वाटेचं सुख पळवतो, आणि ही संकट माझ्यासाठी काही नवीन नाही तुळस। अरे पण माझ्यासाठी आहेत ना, मी तुला असं दुःखात नाही बघू शकत। थोडस तू माझ्या संग कायम उभी असतेस ना, म्हणून माझ्या संकटाशी लढायचं बळ येतं बघ। अशीच माझ्या संग कायम उभी राहा, पण तू जर साथ सोडलीस ना तर ते पुढच्या 7 जन्मात तरी शक्य नाही आता। मी फक्त तुझ्या पाठीशी उभी राहणार नाहीये, तर या सगळ्या कारस्थानाच्या मागे नक्की कोण आहे हे पुराव्यासकट लवकरच तुझ्या समोर आणीन। अक्का हो, काय करताय हे? करपली की चपाती? अक्का, अक्का नका की रडू। हे बघा, धनुच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यामुळे तुम्हाला इतकं वाईट वाटणं साहजिकच आहे, पण जे झालं ते चांगलंच झालं की हो। अगं चांगलं झालं तरी मी देव अशी का परीक्षा घेतोय माझ्या सूर्याची? त्याच्या वाट्याला सतत काही ना काही आहेच। होय, पण ह्या त्रासाची झळ कमी होण्यासाठी देव चांगलं बी करतोय। आता हेच बघा की, अहो सूर्याच्या आयुष्यात आपली तुळजा दिली या देवानं, आणि आता तेजूची बी सुटका झाली, मग ही समजा चांगलंच घडतंय का नाही? तेजूची तरी अजून पूर्णपणानं सुटका कुठं झाली आहे सगळ्यातनं? तेजूला विचारायला पाहिजे तिनं काय ठरवलंय ते। लवकरात लवकर सूर्याशी बोलून एखादा चांगला वकील गाठायला पाहिजे तिनं। वय वय, बरोबर आहे अक्का तुमचं। तेजूने जर असा येळ वाया घालवला ना तर समजा अवघड होऊन बसेल। मालक सूर्याला म्हणून कवाच तेजूला इकडे घेऊन येतील। तेजूला या घरात परत आणण्यासाठी मालक कुठल्या बी थराला जातील। होय, त्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। ते काय नाही, उद्याच तेजूशी बोलायला पाहिजे आपल्याला। जेवण होणार का आज? वय वय, हा झालं। तुम्ही लाटून द्या, मी भाजून घेते।
हा बोल. काय बोल? सकाळपासून कुठं कडमडला होतास? माझी आठवण नाही आली तुला? एक पण कॉल केला नाही सकाळपासून. तुला काय सांगू, आज माझी किती वाट लागली ते. काय झालं माझ्या बच्चूला? काय? तू मार खाल्लास? एवढा मोठा असून तू मार खाल्लास, तुला जरा तर लाज वाटते काय? आणि ते पैसे कुठे आहेत? मला नाही माहित पैसे कुठे आहे, कोणी घेतलं. माझ्याकडे असतं तर मी दिलं नसतं का? काय? तू 2 लाखाचा मार फुकटात खाल्लास? नाहीतर काय. मग ते वसूल कर ना. ते कसे? हे बघ जिमू, चांगलं आयुष्य जगायला पैसे लागतातच ना. तू पैसे घेतले नाही तरी पण मार खाल्लासच ना. मग आता एक काम कर, घरातून पैसे उचल. काय? हे बघ, ते पैसे घ्यायचे आणि माझ्याकडे यायचं. मग तू आणि मी ना मस्त शहरात जायचं, तिथं स्वतःची जिम टाकायची आणि आपण ना एकदम ऐश्वर्यात जगायचं. कशी वाटली माझी आयडिया? हा? हॅलो हॅलो, अगं कोणीतरी येते, मी तुला नंतर फोन करतो. कुठे चालली? पाणी प्यायला. पाणी द्यायला का पोराची काळजी घ्यायला? अजून किती त्याला पदरात घालशील? आणि तुम्ही अजून त्याचा किती राग करणार आहे? वळ येईपर्यंत माझ्या लेकराला मारलं या. अजून तुमच्या मनाचं समाधान झालं नाही का? तुला काय वाटलं त्याला मारताना मला आनंद झाला असेल? माझं काय प्रेम नाही त्याच्यावर? अगं प्रेम म्हणजे नुसतं चुका पदरात घालणं नसतं. प्रेम म्हणजे एक शिस्त असते, मर्यादा शिकवणं असतं, सुधारवणं असतं. पण तुला त्याचं काही कळणार नाही. तू जा, त्याची लाड कर अजून. पण एक लक्षात ठेव, उद्या त्याच्या आयुष्याची माती झाली ना तर त्याला जबाबदार तू असशील. त्याला ठेव. किती मारलंय माझ्या लेकराला. कोणा असं जनावराला सुद्धा मारत नाही. ती धनू माझ्या लेकराच्या आयुष्याला नाट लागलाय. परत तिच्यानं सावलीला सुद्धा उभा राहू नकोस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.